आमच्या खोलीमध्ये चौथ्या मजल्यावर जाऊ द्या. एकच नारा. समाजाच्या हक्काचा. मी श्री विजय गायकवाड, राज्य समन्वयक, एकत्रीकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जवळजवळ 37,500 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या कर्मचारी जवळजवळ 18 वर्षापासून या आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना, ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा 10 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत, या 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी शासनाने दिनांक 14 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला. आणि त्या शासन निर्णयानुसार 69 केडरमधील आणि 479 पदावर कार्यरत असणारे जवळजवळ 14,500 कर्मचारी जे आहेत, त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशन करण्याबाबत नियमित विभागामध्ये, म्हणजे आरोग्य विभाग असेल, नगर विकास विभाग असेल, त्याच्यानंतर ग्रामविकास विभाग आणि DME विभाग, या 4ही विभागामध्ये सर्व रिक्त पदावर या कर्मचाऱ्यांच्या समावेशन करण्याबाबत जो शासन निर्णय निर्गमित केला त्याचा 1.25 वर्षाचा कालावधी उलटला, परंतु शासनाने त्याच्यावर अंमलबजावणी केलेली नाही. आत्ता आपण नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर माननीय आरोग्यमंत्री महोदय श्री प्रकाश आंबेडकर साहेब व माननीय सचिव यांना वेळोवेळी भेटून या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना विनंती केलेली होती. परंतु हे 6 महिन्यामध्ये वेळोवेळी विनंती केलीसुद्धा, निवेदनसुद्धा दिली, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळं आम्ही या ठिकाणी या पावसाळी अधिवेशनाच्या मुहूर्तावर आज 30 जूनपासून 18 जुलैपर्यंत आम्ही संपूर्ण राज्यामध्ये एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून एक आंदोलन आम्ही उभं करतोय, की ज्या आंदोलनाच्या मार्फत आम्ही शासनाला जागा आणण्याचा प्रयत्न करतोय, की जो तुम्ही 14 मार्चला जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे किंवा आपल्या राज्यपाल महोदयांनी अभिभाषणामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही या कर्मचाऱ्यांचं समावेशन करतो, हा समावेशनाचा जो तिढा आहे तो शासनाने या अधिवेशन कालावधीमध्ये सोडवावा. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे इलेक्शन नंतर लागणार आहेत 2 महिन्याच्या कालावधीनंतर, साधारणतः 15 सप्टेंबरच्या आसपास त्याची आचारसंहिता लागेल, त्याच्यापूर्वी या 14,500 कर्मचाऱ्यांचं समावेशन करण्यात यावं, ही आमची प्रमुख पहिली मागणी आहे. त्याच्याबरोबर आणखीन आमचे जे 10 वर्षाच्या आत सेवा झालेले जे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन असेल, मानधनवाढीचा विषय असेल, लॉयल्टी बोनसचा विषय असेल, त्यांच्या बदली धोरणाचा विषय असेल, प्रॉव्हिडंट फंडाचा विषय असेल, किंवा त्यांना इन्शुरन्स स्कीम जी आहे, गट विमा लागू करण्याची जी एक स्कीम आहे, तो लागू करण्याचा विषय असेल, हे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावं, यासाठी आम्ही हे आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 दिवसाचं हे लक्षवेधी आंदोलन सुरू केलेलं आहे. याच्यानंतर आम्ही 2 ते 9 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 7 ठिकाणी आम्ही मोठ्या प्रकारचे मेळावे घेतोय. आणि त्याच्यानंतर मात्र जर 10-11 तारखेपर्यंत आमच्या अधिवेशनाच्या दरम्यान जर आमच्या समायोजनाच्या दृष्टीनं जर अंमलबजावणी झाली नाही, तर 10 तारखेपासून आम्ही महाराष्ट्र राज्यातील 34,500 कर्मचारी आझाद मैदानावर उपोषण आणि आंदोलन या ठिकाणी सुरू करणार आहोत. अगदी शेवटची हात जोडून आमची प्रशासनाला आणि आपल्या शासनाला विनंती आहे, आमच्या आज आरोग्यमंत्री महोदयांचा वाढदिवससुद्धा आहे, तर त्यांनी आमची ही मागणी अतिशय गंभीरतेने घ्यावी आणि हा जो समायोजनाचा प्रश्न आहे तो या अधिवेशन कालावधीमध्ये सोडवावा, हीच आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे. धन्यवाद.